हाय फ्रेंड्स, आज आपण EAN रूल म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल व्हेरीफाय करतोय. याच्यावर आपल्याला प्रश्न असा येतो, व्हेरीफाय EAN रूल फॉर फॉलोइंग कॉम्प्लेक्स. आपल्याला कोबाल्ट NH363+ असा एक कॉम्प्लेक्स दिलेला असतो आणि त्या कॉम्प्लेक्सला आपल्याला काय करायचं आहे, EAN रूल व्हेरीफाय करायचा आहे. तर हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर हा कसा सॉल्व्ह करायचा बघा. तर पहिले तर आपण EAN इज इक्वल टू म्हणजेच E म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. या इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे Z - X + Y. ओके, तर सगळ्यात पहिले आपण हे इंट्रोड्यूस करून घेऊया की याचा अर्थ काय होतो. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर याचा अर्थ होतो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम. आता इथे कोबाल्ट हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. कुठल्याही कॉम्प्लेक्सचा हा जो सेंट्रल मेटल असतो तो त्याच्या अराउंड टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत असं इंडिकेट करणारे टोटल जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर असतो. तर हे आपण व्हेरीफाय करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर दिलेला कॉम्प्लेक्स हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे आपल्याला ते कळतं. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू जर 36, 54 वगैरे जर आली तर समजायचं की ते कॉम्प्लेक्स काय आहे, स्टेबल आहे. आणि जर नाही आली त्याची व्हॅल्यू जर 36 किंवा 54, 86 नाही आली तर ते अनस्टेबल आहेत असं समजतो आपण. ठीक आहे, तर बघूया आपण इथे सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये सगळ्यात पहिले Z चा अर्थ होतो ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल आयन, सेंट्रल मेटल आयन. ठीक आहे, जो सेंट्रल मेटल आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. X म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस बाय मेटल, सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलने किती इलेक्ट्रॉन लॉस केले ते तर आपल्याला ऑक्सिडेशन नंबर वरून कळतं. ठीक आहे, आणि Y म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट बाय लिगँड्स. ठीक आहे, आपण हे जे 6 आहेत, 6 अमोनिया यांना आपण काय म्हणतो, लिगँड म्हणतो. ठीक आहे, तर 6 लिगँड, अमोनिया हा लिगँड आहे आणि त्याची संख्या किती इथे 6 आहे, त्याला आपण कॉर्डिनेशन नंबर म्हणतो. आणि या CO ला आपण सेंट्रल मेटल म्हणतो. आणि हा 3+ जो आहे हा तो टोटल कॉम्प्लेक्सचा चार्ज आहे. आता आपल्याला माहिती असेल की कोबाल्टला जर अमोनिया हे लिगँड अटॅच असतील तर अमोनिया हे न्यूट्रल लिगँड आहे आणि न्यूट्रल लिगँडचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, 0. त्याच्यामुळे कोबाल्टचा आपल्याला जर चार्ज काढायचा असेल तर रूल काय आहे की आपण X मानतो, बरोबर आहे. इथे 6 गुणिले किती येणार आहे, 0. ठीक आहे, म्हणजे काय, आणि इज इक्वल टू टोटल चार्ज किती राहणार आहे, 3. बघा, सेंट्रल मेटलचा आपल्याला चार्ज काढायचा तर आपण X कन्सिडर करायचा आहे. त्याच्यात जर 6 लिगँड आहेत आणि अमोनिया हा न्यूट्रल लिगँड असल्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती राहणार आहे, 0. तर 6 × 0 किती राहणार, 0. आणि इज इक्वल टू इथे 3, म्हणजे आपल्याला सेंट्रल मेटलचा चार्ज किती मिळतो, आपल्याला 3 मिळतो. ठीक आहे, लक्षात ठेवा इज इक्वल टू 3 केव्हा घ्यायचं, इथे प्लस मायनस जे असेल ते इज इक्वल टू आपण घेतो. ठीक आहे, आणि जर वरती चार्ज असेल एखाद्या कॉम्प्लेक्सवर म्हणजे कॅटॅयनिक आणि ॲनायनिक कॉम्प्लेक्सला जो पण चार्ज असतो राईटला घेतो आपण, आणि जर नसेल तर त्याची व्हॅल्यू किती घेतो आपण, राईट साईडला 0 घेतो. जसं आपण ऑक्सिडेशन नंबर काढतो रेडॉक्स रिएक्शन इयत्ता 11वी मध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आता इथे आपल्याला X ची व्हॅल्यू किती मिळते बघा. X म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस बाय मेटल. कोबाल्टचा चार्ज किती आता इथे +3, म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन लॉस होतील, 3 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, सो X इज इक्वल टू किती घ्यायचं आपण, यस 3. X ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 3, कारण की X म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस बाय मेटल. आणि आपल्याला कधी कळलं की इलेक्ट्रॉन लॉस केले तर आपण कोबाल्टचा काय केलाय, ऑक्सिडेशन नंबर मेथडने कॅल्क्युलेट केला. तर 3+ चा अर्थ होतो 3 इलेक्ट्रॉन लॉस करणे. त्याच्यानंतर Z किती राहणार आहे, 27. ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल कोण आहे, कोबाल्ट 27 नंबरला आहे आपल्याला माहिती. त्याच्यानंतर Y, आता अमोनिया हा एक लिगँड मोनोडेंटेड लिगँड आहे आणि एक लिगँड किती इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, 2. बघा NH3 जो आहे, अमोनिया जो आहे NH3, एका अमोनियात किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे तर 6 लिगँड किती इलेक्ट्रॉन डोनेट करतील, तर 12.
तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे मग 12 येणार आहे. ठीक आहे. ओके. आता आपल्याला हे कळलं की एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू कशा काढायच्या आहेत. तर आपण EAN रूल जर व्हॅल्यूफाय केला, सो EAN रूल म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, पुट द व्हॅल्यूज हियर. z ची व्हॅल्यू किती आहे 27 मायनस x ची व्हॅल्यू किती आहे 3 इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहेत ना 3 + 4 आणि प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 12 कारण की एका लिगँडने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 6 लिगँड किती इलेक्ट्रॉन लॉस करतील 12. तर ही व्हॅल्यू किती आली 27 + 3 किती आले 24 अधिक 12. ठीक आहे इज इक्वल टू किती आलं 36 इलेक्ट्रॉन आणि 36 हा काय एक स्टेबल नंबर आहे. ठीक आहे मी आधीच सांगितलं की जर याची टोटल व्हॅल्यू जर 36 54 आली तर तो कॉम्प्लेक्स आहे तो स्टेबल असतो. याचा अर्थ काय हा EN. ठीक आहे तर लक्षात आलं का की याचा आन्सर किती आलाय 36 आलेला आहे. म्हणजे EAN रूल ची व्हॅल्यू म्हणजे आपण z - xy x + y जर सॉल्व्ह केलं त्याची व्हॅल्यू जर 36 आली तर आपल्याला हे कन्फर्म होतं की हा कॉम्प्लेक्स काय आहे यस स्टेबल आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण EAN रूल हा 3 मार्क्स क्वेश्चन काय केलाय सॉल्व्ह केला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रतिक्रिया दाखवा की तुम्हाला कुठले क्वेश्चन्स डाऊट्स आहेत किंवा कुठला टॉपिक आवडला जातो तर आपण त्याच्यावर पुन्हा लेक्चर करूया. ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग.